नमस्कार सर. नमस्कार. व्हॉईस कल्चर हे याच्याबद्दल जरा माहिती देऊ शकाल का? व्हॉइस कल्चर म्हणजे बोलण्याचं विज्ञान आहे खरं सांगायचं तर. म्हणजे कसं बोलावं, काय बोलावं, कुठे बोलावं, याचं काहीतरी तंत्र असतं आणि ते तंत्र शिकून आपल्याला येऊ शकतं. कोणीच आपल्या आईच्या पोटातून जन्माला येताना हे सगळं शिकून येतो अशातला भाग नाही. पण ते शिकायला हवं हे का महत्वाचं आहे, कारण आता कुठल्याही व्यवसायामध्ये तुम्ही जरी शिरलात तरी न बोलता तुमचं काम झालं असं कधीच होऊ शकत नाही. त्यामुळे बोलावं हे लागणार आणि म्हणून हे शास्त्र शिकायचं. तर मग ह्या कोर्सचा ज्यांचं ऑफिस प्रेझेंटेशन आहे, की ज्यांना जे ऑफिसमध्ये खूप छान काम करतात, अगदी बॉस सुद्धा त्यांच्यावर खुश आहेत. पण त्यांची जेव्हा बोलण्याची वेळ येते किंवा प्रेझेंटेशन करायची वेळ येते, तेव्हा ते एकतर ते प्रेझेंटेशन दुसऱ्यालाच देतात आणि त्यामुळे दुसराच भाव खाऊन जातो किंवा असं होतं, की बऱ्याच वेळेला तो कसं तरी तत-पप करत बोलतो. तर त्यांच्यासाठी हा कोर्स कसा उपयुक्त अगदी ठरेल? छान प्रश्न तू विचारलेला आहे. याचं कारण बऱ्याच वेळेला असं दिसून येतं, की माणसं हुशार असतात, ती चांगलं काम देखील करतात. परंतु त्यांना त्यांचंच काम लोकांपुढे मांडता येत नाही, लोकांना सांगता येत नाही, की बाबा हे मी केलेलं आहे किंवा हे असं केलं तर असं छान होऊ शकतं. आणि मग काय होतं, की बोलायची वेळ आली, की ते दुसऱ्याला कोणाला तरी पुढे करतात. त्याचा काय होतं मग फायदा कोणाचा होतो? त्या दुसऱ्या माणसाचा होतो. कारण तो बोलतो, तो लोकांच्या समोर येतो, लोकांचा त्याच्यावरती विश्वास बसतो आणि काम करणारा माणूस मात्र कायम मागे राहतो. असं होऊ नये असं वाटत असेल तर हे नुसतंच प्रोफेशनल म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये होतं असं नाही. हे राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा होतं, हे कलेच्या प्रांतामध्ये सुद्धा होतं, की आपण केलेलं आपल्याला बोलता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. तर त्यासाठी आवाज साधना शास्त्र नावाचं शास्त्र आहे, ज्याला इंग्रजीमध्ये व्हॉइस कल्चर म्हणतात, ते मी शिकवतो. हे गुरुमुखी शास्त्र आहे, हे गुरुच्या समोर बसून शिकण्याचं शास्त्र आहे. मी ऑनलाईन देखील शिकवतो. आता जी मंडळी मुंबईच्या बाहेर आहेत किंवा महाराष्ट्राच्या बाहेर आहेत किंवा देशाच्या बाहेर आहेत, त्यांना जर हे शास्त्र शिकायचं असेल तर मग ते कसं शिकणार? त्यासाठी ऑनलाईन शिकवतो, पण मी एकाच एक या पद्धतीने शिकवतो. मी असा मोठा ग्रुप घेऊन काही शिकवत नाही. त्याचं कारण प्रत्येकाचा आवाज ऐकल्यावरती त्याच्या आवाजामध्ये कोणते गुण आहेत किंवा कोणते दोष आहेत, मग ते दोष असतील तर ते काढून कसे टाकायचे, गुण असतील ते वाढवत कसे न्यायचे, याचं एक काहीतरी तंत्र आहे. त्यामुळे खूप आपले 50 लोक घेतले आणि त्यांच्यासमोर शिकवत गेलाय असं मी करत नाही. माझ्या क्लासमध्ये सुद्धा मी असं कधी करत नाही. तर मग हा कोर्स आपला कधी सुरू होतोय? हे तर येत्याच महिन्यामध्ये सुरू होत आहे.